जर 3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात तर 15 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल? नमस्कार, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांश सायन्स अकॅडमी युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये असे प्रश्न विचारले जातात. बऱ्याच वेळेस आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. इथून पुढे पण विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जे हे आपल्याला दिलेले आहेत याला सोडवण्याला भरपूर वेळ लागेल. मग हे वेळ कमी कशा प्रकारे करता येईल आणि आपल्याला उत्तर अचूक कशा प्रकारे काढता येईल, पर्यायामधून कशा प्रकारे जाता येईल, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही द प्रियांश सायन्स अकॅडमी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही हे युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला बघूया. 3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात. काय? 3 कागद टाईप करण्यास किती मिनिटे लागतात? 40 मिनिटे लागतात. तर 15 कागद टाईप करण्यास किती मिनिट लागेल? तर बघा, कागद लिहितो मी इथं. कागदच्या खाली कागद आणि इथं मिनिट. आता काय करायचं आहे? 3 कागद किती मिनिटं लागतात? 40 मिनिटं लागतात. तर 15 कागद त्याला किती मिनिटं लागतील? मला काय करायचंय? आता तिरप गुणाकार करायचा आहे. 15 गुणिला 40 भागिले 3. 3 1 3, 3 5 15 आणि 5 चोक 20 म्हणजेच 200. हे काय झालंय? 200 मिनिट झाले. आपल्याला काय आता इथं काय दिलेलं आहे? तासामध्ये दिलेलं आहे. मग मिनिटाला जेव्हा आपण तासामध्ये कन्वर्ट करतो तेव्हा भागिले आपल्याला 60 करावं लागते. तर बघूया, भागिले 60, 0 0 कटले. 6 भागिले 20 हे उरलेले आहे आपले. तर 6 भागिले 20, 6 1 6, 6 3 18 म्हणजे 3 तास येईल. मग 3 तास कुठे आहे पर्यायामध्ये? 3 तास 2 ठिकाणी आहे. कुठं कुठं आहे 3 तास? एक या ठिकाणी 3 तास आहे आणि एक या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. मग 3 तास म्हणजे किती मिनिटं? 180 मिनिटं. 3 तास म्हणजे 180 मिनिटं. आणि उरले किती आपले? 200 मिनिटं होते. 20 मिनिटं उरले. 40 मिनिटं होतील का? नाही. तर हा पण चुकीचा आहे आणि पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न दुसरा, मालिका पूर्ण करा. आपल्याला खाली एक मालिका दिलेली आहे आणि या 4 पर्यायामधून आपल्याला ती पूर्ण करायची आहे. मग जेव्हा असा प्रश्न दिला जातो मालिका पूर्ण करा, तेव्हा आपला जो कॅल्क्युलेशन असतो तो फास्ट असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला प्लस मायनस गुणाकार भागाकार वर्ग वर्गमूळ हे आपल्याला ह्या संख्या लवकर मोजता आल्या पाहिजे, लवकर कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. तेव्हाच आपला उत्तर हा विदिन सेकंदामध्ये येऊ शकतो. चला बघूया. ही मालिका एकदम सोपी दिलेली आहे, पण अशा पद्धतीने काही मालिका अवघड पण दिलेल्या असतात. तर बघूया याच्यानुसार आपल्याला कशा सोडवता येईल. तर काय दिलेलं आहे? 1215, 2430, 3645 आणि 4860. तर याच्यात बघा, याच्यात काहीतरी आपल्याला काय वाटते? जुळणारा वाटतो. काय? कसं काय जुळणारा वाटतं? तर बघा, हा जो 15 आहे, 15 इथं जर या दोन संख्याचा विचार केला आपण, 15 इथं किती झालाय? तो 30 झाला. इथं किती झालाय? 45 झालाय आणि इथे किती झालाय? 60 झालाय. मग साहजिक आहेत 15 30 45 60 म्हणजे 15चा पाडा इथं झालेला आहे. 45 60. मग 60 नंतर काय येईल? 75 येईल. शेवटची जी संख्या आहे 75 येईल. मग पर्यायामध्ये आपल्याला 75 शोधायचं आहे. पर्यायामध्ये कुठं 75 आहे? पर्यायामध्ये 1 नंबरला 75 आहे का? नाही, चुकीचं आहे. 2 नंबरला आहे का? नाही, चुकीचं आहे. 3 नंबरला आहे का? नाही, 60 आहे. तर पर्याय क्रमांक 3 हा योग्य उत्तर आहे आपला, जो की 60 75 हा दिलेला आहे. पहिला आपल्याला सोडायची पण गरज नाही, पण सोडून घेऊया. काय? आता आपल्याला काय दिलेलं आहे? 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 12 चोक 48 आणि 12 पंचे 60. हे बघा, 60 75. पण मित्रांनो, ह्या गोष्टी कधी येतात? जेव्हा आपल्याला पाडेपाठ असतात, जेव्हा आपण फास्ट कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कशा म्हणजे पटापट येऊ लागतात. नाहीतर अन्यथा आपल्याला ते येऊ शकत नाही. बघा, सोमवार म्हणजे जानेवारी. काय? सोमवार म्हणजे जानेवारी. ज्या प्रकारे आठवड्याचा पहिला दिवस कुठला असतो? सोमवार असतो. त्याच प्रकारे महिन्यातला पहिला महिना कुठला असतो? 12 महिन्यापैकी पहिला महिना असतो. इंग्रजी महिन्याप्रमाणे जानेवारी हा पहिला महिना असतो. आणि मराठीनुसार काय असतो पहिला महिना? तर सोमवार. मराठीनुसार चैत्र हा पहिला महिना असतो, पण आपल्याला इंग्रजी महिन्यानुसार विचारलाय. सोमवार म्हणजेच वाराचा हा पहिला दिवस सोमवार. त्याचप्रमाणे जानेवारी हा महिन्यातला पहिला महिना. तर त्याचप्रमाणे आपल्याला शुक्रवार. तर आपल्याला शुक्रवार नुसार कुठला महिना येईल? तर बघूया. शुक्रवार हा वारातला कितवा दिवस आहे? सोमवार पहिला आहे, तर शुक्रवार हा 5वा दिवस आहे. का? सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार 5वा दिवस आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 5वा महिना पाहिजे. तर 5वा महिना कुठला आहे? 5वा महिना मार्च आहे का? नाही, मार्च 3रा महिना आहे.
त्यानंतर एप्रिल हा 4था महिना आहे, जून हा 6वा महिना आहे, तर मे हा काय आहे 5वा महिना आहे. शुक्रवार म्हणजेच मे येईल. चला पुढचा प्रश्न बघूया. 4 नंबरचा प्रश्न आहे. तर कशावर दिलेला आहे, तर लयबद्ध अक्षरमाला याच्यावर दिलेला आहे. आपल्याला कशात काय म्हणजे या ज्या रकाना दिलेल्या आहेत या रकान्यामध्ये काय येऊ शकते, जे की 4 पर्यायापैकी याच्यात काय येऊ शकते हे आपल्याला दिला गेलेला आहे. तर याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगून देतो, ही लयबद्ध अक्षरमाला असते, ही जुळली पाहिजे, म्हणजे याच्यानुसार लय आला पाहिजे, कुठल्याही गोष्टीत सातत्य आलं पाहिजे. तर त्याचप्रमाणे आपल्याला या कुठल्या गोष्टीत सातत्य येते ते बघूया. तर असे जे गणित आहेत, असे जे बुद्धिमत्ताचे क्वेश्चन्स आहेत, हे सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागते की पहिले त्याचे आपल्याला टप्पे पाडून घ्यावे लागते. कशानुसार, पहिले आपल्याला जे हे म्हणजे रिकामी जागा दिलेली आहेत आणि जे अंक दिलेले आहेत ह्या सगळ्यांना एकत्र मोजायचे आहेत. मोजल्यानंतर त्याचे आपण टप्पे पाडूया आणि टप्प्यानुसार आपण उत्तर काढूया. तर चला काय दिलेले आहेत, किती अंक आहेत तर मोजूया. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आपल्याला अंक दिलेले आहेत. याचे कशा प्रकारे आपल्याला अवयव पाडता येईल, 16चे आपल्याला 8 भागीला म्हणजे 8 चे 2 2 8 8 चे 2 पाडता येईल, किंवा 4 4 चे आपल्याला किती 4 पाडता येईल, किंवा 2 2 चे 8 पाडता येईल. पण आपण मोठ्यात मोठ्या पाडण्याचा प्रयत्न करू. पण मोठ्यात मोठा पाडण्याचा किंवा खूपच लहानात लहान पाडण्यात काही अर्थ नसतो. का, कारण की कधी कधी आपल्याला त्या संख्या सुचत नसतात. तर आपण याचे असे पण टप्पे पाडू शकतात, 3 5 15, 3 3 चे पाडू शकतात, 5 5 चे पाडू शकतात. पण एक मागलची संख्या उरते, ते कुठं पाडायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं आपण 4 4 चे टप्पे पाडूया. 4 4 च्या टप्प्यामध्ये येते काय ते बघूया. तर चला 1 2 3 4, त्याच्यानंतर 1 2 3 4, 1 2 3 4 आणि 1 2 3 4. बघा मित्रांनो, आपल्याला ही जी संख्या आहे शेवटची ही पूर्ण भेटलेली आहे. बघा, याच्यानुसारच बाकीचे इतर आपल्याला करायचं आहे. ही जी पूर्ण भेटलेली संख्या ही कधी कधीच पूर्ण आपल्याला भेटू शकते, नाहीतर आपल्याला प्रत्येक वेळेस अंदाज लावा लागतो किंवा या कॅल्क्युलेशन नुसार ते करावं लागते. तर चला बघूया यानुसार येते. तर काय आहे, 1 1 0 1 असं यायला पाहिजे. मग 1 1 0 1 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पर्यायामधून कुठला पर्याय घ्यावा लागेल ते बघूया. तर किती झिरो आहेत, 1 2 3, झिरो किती यायला पाहिजे, 4 झिरो यायला पाहिजे. तर आता बघा, माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. 4 झिरो यायला पाहिजे, इथं किती झिरो आहे, 3 झिरो. आता पर्यायामधून आपल्याला 1 झिरो यायला पाहिजे. तर तुमचा उत्तर हा एकदम सोपा आणि सरळ पर्यायामधून होईल. कशा प्रकारे तर सांगतो. याच्यात झिरो नाही म्हणजे हा चुकलाय, त्याच्यात 1 झिरो आहे हे सोडा, त्याच्यात 2 झिरो आहे हा चुकलाय, आणि याच्यात 1 झिरो आहे म्हणजे हा जाणार नाही. तर याच्यात 1 झिरो आहे आणि याच्यात 1 झिरो आहे, 2 राहिले. 2 पर्याय तुमचे अशा इझिली म्हणजे बाजूला झालेले आहेत. आपल्याला फक्त 2 पर्यायापैकी आपल्याला आता बघायचंय. तर चला बघूया. इथं काय येईल, इथं काय दिलेलं आहे, 1 दिलेलं आहे, म्हणजे इथं काय येईल, इथं 1 येईल. मग 1 कुठं आहे, पहिला इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. तर हा इथं 1 लिहितो मी, म्हणजे इकडे बाजूला लिहितो 1. त्यानंतर इथं काय यायला पाहिजे, इथं 1 यायला पाहिजे. का, कारण की 1 1 0 1 अशा प्रकारे दिलेला आहे. म्हणजे इथं आपला झिरो होता हा पण चुकलाय. पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य उत्तर आहे. काय, 1 1 0 1. कशा प्रकारे हे लयबद्ध होईल, 1 1 0 1, 1 1 0 1, मग 1 अजून 1 0 1 आलंय. कशा प्रकारे आलंय, 1 1 0 या प्रकारे आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य उत्तर आहे. लयबद्ध कुठल्या कुठल्या मित्रांना काय हे प्रश्न अवघड जातात, पण तुम्ही जर द प्रियांशी आयन्स अकॅडमी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. तुम्हाला ह्या सगळ्या क्वेश्चन मी कशा प्रकारे टॅकल करता येईल, क्वालिटी क्वेश्चन मी तुम्हाला पोलीस भरती जी की 2026 मध्ये होणार आहे त्या सगळ्या बाबी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवत जाणार आहेत. मराठी असो, बुद्धिमत्ता असो, गणित असो, चालू घडामोडी, जीके जीएस या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं या प्लॅटफॉर्मवर भेटणार आहेत मित्रांनो. आशुतोष उत्तरेकडे 100 किलोमीटर, आशुतोष उत्तरेकडे 100 किलोमीटर चालला, त्यानंतर उत्तरेकडे 100 किलोमीटर चालला, नंतर उजवीकडे वळून 50 किलोमीटर, कुठल्या भागाला वळून, उजवीकडे वळून 50 किलोमीटर चालला, त्यानंतर परत उजवीकडे वळालाय आणि 100 किलोमीटर चाललाय. तर चालून थांबल्यानंतर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर होता हे आपल्याला दाखवायचं आहे. अंतरावर दाखवायचं आहे, दिशावर दाखवायचं आहे का नाही, अंतरावर दाखवायचं आहे. तर बघूया सुरुवातीपासून तो कुठल्या अंतरावर आहे. तर हा आशुतोष आहे. आशुतोष इथून चालायला सुरुवात केली असेल आपण
ग्राह्य धरूया इथून चालायला सुरुवात केला असेल उत्तरेकडे म्हणजे कुठं जातोय, वरची दिशा म्हणजे उत्तर, उत्तरेकडे 100 किलोमीटर चालत गेलाय. किती गेलाय? 100 किलोमीटर चालत गेलाय. अंदाजे 100 किलोमीटर आपण ही लाईन धरूया. 100 किलोमीटर चालत गेलाय. त्यानंतर उजवीकडे वळालाय. तर बघा उत्तरेकडे असेल, माझा तोंड आता इकडे असेल तर माझ्या उजवा हात कुठला आहे? इकडं या साईडला आहे. म्हणजे उजवीकडे वळून 50 किलोमीटर चालत गेला. 50 किलोमीटर चालत गेला उजवीकडे वळून. हा 50 किलोमीटर, हा 100 किलोमीटर जाईल. त्यानंतर तो परत उजवीकडे वळालाय. काय झालाय? परत उजवीकडे वळालाय. आता असं जात आहे तर उजवीकडे म्हणजे खालची बाजू, हा उजवीकडे किती वळाला आहे? परत 100 किलोमीटर चाललेला आहे. म्हणजे ही 100 ची लाईन. तर आता चालून थांबला तर सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे ही सुरुवातीची ठिकाण दिलेली आहेत आपल्याला. आणि आता सध्याला तो इथं थांबतोय. बघा हे दोन्ही लाईन 100 ची आहेत. ही पण 100 ची आहे आणि ही पण 100 ची आहे. मग ही वरची 50 ची आहे तर खालची कितीची असणार? 50 ची. म्हणजे साहजिकच तो 50 किलोमीटर अंतरावर थांबलेला आहे. आता कुठून? की सुरुवातीपासून तो 50 किलोमीटरच्या अंतरावर थांबलेला आहे. आपल्याला इथं फक्त काय दिलेलं आहे? आपल्याला किती किलोमीटर अंतरावर आहे अशा प्रकारे दिलेला आहे. पण कधी कधी आपल्याला अंतर पण देतो आणि त्यानंतर आपल्याला विचारलं जाते की कुठल्या दिशेला थांबलेला आहे. तर आता कुठल्या दिशेला थांबलेला आहे तो सांगता येईल का? आणि ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजे. दिशा ज्ञान शिकत असताना सगळे आपल्याला जे आपली आठी दिशा आहे तर ते दिशा सगळं पाठ असायला पाहिजेत. म्हणजेच पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, त्यानंतर वायव्य, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ असायला पाहिजे. तर 50 किलोमीटर जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे 50 किलोमीटर हा तो थांबल्या तिथून 50 किलोमीटर अंतरावर आहेत मित्रांनो. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. प्रश्न चिन्हाच्या जागी काय योग्य पर्याय निवडायचा आहे. मग योग्य पर्याय निवडण्यासाठी आपल्याला अगोदर प्रश्न माहित असायला पाहिजे. मग प्रश्न माहित करताना काय दिलेला आहे? तर बघा 4 रास 64 दिलेला आहे. 4 रास काय दिलेला आहे? प्रमाणात 64 दिलेला आहे. मग इथं प्रश्नार्थक चिन्ह आहेत आणि इथं काय आहेत? 125 आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? आता 4 रास 64 आहे. मग 125 कशा 125 आला असेल? मग 64 काय आहेत? 4चा काय संबंध आहे 64 शी? तर हो 4चा काय आहे? 64. 4चा घन 64 आहे. 4चा वर्ग काय आहे? 4चा वर्ग 16 आहे आणि 4चा घन 64 आहे. घन म्हणजे काय? तर जी संख्या असते त्याला 3 वेळेस त्या संख्येने गुणणे म्हणजे घन होय. आणि वर्ग म्हणजे 2 वेळेस गुणणे. आता 4 चौक 16 चौक 64 हा काय झालाय? 64 याचा घन झालाय. कशाचा? 4चा. मग 125 हा कशाचा घन असेल? का आपण घन शोधतोय? कारण की आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे काही तुम्ही या संबंधित ज्या प्रकारे आम्ही दिलेला आहोत त्या संबंधित तुम्ही संबंध शोधा. मग संबंध 4चा संबंध 64 कशा प्रकारे? की 4चा तो घन आहे. त्याचप्रमाणे 125 हा कशाचा घन असेल मित्रांनो? ते आपल्याला शोधायचं आहे. तर कशाचा घन असेल? 2चा घन आहे का? नाही. 2चा घन काय आहे? 2 गुणिला 2 गुणिला 2 काय आहे? 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8. 2चा घन 8 आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपला काय आहे? चुकीचा आहे. 6चा घन आहे का? नाही. 6चा घन काय आहे? 6 गुणिला 6 गुणिला 6 किती होतात? 6 6 36 36 गुणिला 6 216. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? 4चा घन तर आपल्याला दिलेला आहे. हा पण चुकीचा आहे. म्हणजेच 5चा घन 125 आहे. का? कारण की 5 गुणिला 5 गुणिला 5 हा 3 वेळेस केल्यानंतर 5 5 25 25 5 सव्वाशे म्हणजे 125 हा 5चा घन आहे. म्हणून इथं पर्याय क्रमांक आपला 4 हा योग्य प्रकारे योग्य उत्तर 4 हा आहे मित्रांनो. एका विद्यार्थ्याने एका संख्येला 3 ने गुणण्याऐवजी 3 ने भागले. काय केले? एका विद्यार्थ्याला एका संख्येला 3 ने गुणायचे होते पण त्याने काय केले? 3 ने भागले. तर त्याचे उत्तर 3 येते. तर ती मूळ संख्या कोणती? मूळ संख्या आपल्याला दिलेली आहे का? नाही. मूळ संख्या आपल्याला काढायची आहे. मग मूळ संख्या आपण पर्यायामधून पण काढू शकतो आणि आपण प्रेडिक्शन मेथड नुसार पण काढू शकतो. म्हणजे एक्स ठेवून पण आपण काढू शकतो. तर बघूया एका विद्यार्थ्याने एका संख्येला 3 ने गुणण्याऐवजी आता ती संख्या कुठली आहे? एक संख्याची मूळ संख्या आहे. ती मूळ संख्या आपल्याला माहित आहे का? नाही. मग मूळ संख्या आपण काय धरणार? एक्स धरणार. एका विद्यार्थ्याने एका संख्येला 3 ने गुणण्याऐवजी काय? गुणण्याऐवजी त्याला काय करायचं होतं? त्याला गुणाकार करायचं होतं. पण चुकून काय झालंय? गुणाकाराचा ऐवजी त्यानं गुणिजाच्या ऐवजी भागीला केलाय. मग भागले तर त्याचे उत्तर 3 येते. उत्तर काय येते? 3 येते. त्याला करायचा होता गुणाला पण यानं काय केलंय? उत्तर यानं काय केलंय? भागले. यानं काय केलंय? भागले. गुणण्याऐवजी 3 ने भागले. 3 ने गुणण्याऐवजी काय केले? 3 ने भागले.
3 ने भागले तर उत्तर काय येते? उत्तर 3 येते. उत्तर 3 येते. तर ती मूळ संख्या आपल्याला काढायची आहे. तर आता बघा, हा 3 इथं भागाकारात आहे, इथं गेल्यावर कशात जाईल? तो गुणाकारात जाईल. म्हणजे 3 गुणिले 3 किती होतात? 9 होतात. 9 ही काय आहेत? मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक कशात दिलेला आहे? 9. पर्याय क्रमांक 2 मध्ये 9 ही मूळ संख्या आहे. आणि आपण जर पर्यायानुसार जाण्याचा प्रयत्न केलो, ठीक आहे, ही आता आपल्याला इथं छोटी संख्या दिलेली होती, कधी कधी आपल्याला मोठी संख्या दिलेली असतात, मग तेव्हा आपण पर्यायामधून जाऊ शकतो का? तर येस, हो, आपण पर्यायामधून जाऊ शकतो. पण पर्यायामधून आपल्याला वेळ लागते. कधी कधी जर आपला कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर आपण पर्यायामधून विदिन सेकंदात उत्तर काढू शकतो, कारण की आपण अंदाज लावू शकतो. चला मग पर्यायामधून आपण अंदाज लावूया. तर काय अंदाज लावूया पर्यायामधून? काय दिलेले आहेत? एका संख्येला 3 ने गुणण्याऐवजी 3 ने भागले तर उत्तर 3 येते. बघा, पर्याय क्रमांक मी 1 घेतो. एक काय आहे? 3 आहे. त्याला 3 ने गुणण्याऐवजी 3 ने भागले होते, म्हणजे उत्तर काय येईल? 1 येईल. मग पर्याय क्रमांक 1 आपला चुकीचा आहे. काय आहे? चुकीचा आहे, येणार नाही. त्यानंतर 2 तर आपला उत्तर आहे, तर 2 काढायची काय गरज नाही. तरी 2 काढून बघू. काय आहे? 3 ने गुणण्याऐवजी 3 ने भागायचं आहे. काय आहे? एक संख्या होती, त्याला काय 3 ने गुणण्याऐवजी 3 ने भागले तर उत्तर काय आलंय? 3 आलाय. मग ती संख्या आपण 9 घेतलो, त्याला आपण 3 ने भागलाय, उत्तर काय आलंय? 3 आलाय. तेच उत्तर पाहिजे होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ठीक आहे. 18 घेऊन बघूया. 18 हा चुकीचा आहे, हा पण चुकीचा आहे. पण पर्यायामधून आपण घेऊन बघत असताना मूळ संख्या जर आपण 18 घेतलो, याला 3 न भागले, 3 1 3 3 संग 6 उत्तर येते. जर 36 घेतलो आणि 3 न भागले तर उत्तर किती येते? 12 येते. दोन्ही संख्या चुकीची आहे. फक्त 9 हा आपला पर्यायामधून उत्तर आपण 9 पण काढू शकतो आणि एक्सच्या पद्धतीनुसार पण आपण काढू शकतो. 3 पुस्तकाची किंमत सरासरीवर प्रश्न विचारला गेलेला आहे. तर काय? 3 पुस्तकाची सरासरी किंमत 30 रुपये आहेत. किती पुस्तकाची? 3 पुस्तकाची सरासरी किंमत 30 रुपये आहेत. त्यापैकी 2 पुस्तकाची सरासरी किंमत 20 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? काय दिलेलं आहे? 3 पुस्तकाची सरासरी किंमत 30 रुपये आहे. मग सरासरी किंमत 3 पुस्तकाची 30 रुपये आहे, म्हणजे 30 गुणिला 3 बराबर किती होतात? 90. म्हणजे 3 पुस्तकाची किंमत किती होईल? 3 पुस्तकाची सरासरी किंमत 90 आहे. पण जर आपण त्यांना हे विभाजन केलं तर त्याची किंमत किती होईल? तर त्याची 90 रुपये किंमत होईल 3 पुस्तकाची. तर 2 पुस्तकाची सरासरी किंमत 20 रुपये आहे. 2 पुस्तकाची सरासरी किंमत 20 रुपये आहेत, म्हणजे 20 दोन्ही 40. ही 2 पुस्तकाची किंमत झाली. 90 मायनस 40 म्हणजे किती होतात? 50 होतात. म्हणजे एका पुस्तकाची किंमत किती येईल ते विचारलं आपल्याला. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत मित्रांनो 50 येणार आहे. तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती येणार आहे? 50 येणार आहे. तर तुम्ही अशाच प्रकारे मित्रांनो नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पोलीस भरती असेल आणि आपण आता कोतवाल बॅच पण चालू करत आहोत, जे की कोतवाल पदभरती ही होणार आहे मानधन तत्वावर. 15,000 रुपये मानधन तत्वावर. आणि आपल्याला गावातच म्हणजे गावातच याची ड्युटी करायची आहे. इतर ठिकाणी कुठेही जाण्याची गरज नाही. आणि आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपण कोतवाल या पदावरून आपण तलाठी जेव्हा तलाठीची पुढची भरती निघेल, जर आपल्याला 3 वर्ष पूर्ण झालेले असेल तेव्हा त्याच्यात आपल्याला आरक्षण पण कोतवाल भरतीतून मिळतोय. आणि गावात राहून गावातच आपल्याला हे करायचं असेल तर ती भरती काही वाईट नाही. त्याचे पण तुम्ही व्हिडिओ बघत चला आणि त्याचे पण प्रश्न तेवढे अवघड विचारले जाणार नाहीत, कारण की 4थी 7वी वर ही जी भरती होणार आहे कोतवालाची ती एकदम सोपी आणि सरळ होणार आहे. पण त्या भरतीमध्ये तुम्हाला हे अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण की कॉम्पिटिटर हे आपले जवळचे शेजारी घरातले गावातले असू शकतात म्हणजे आहेत, तेच राहणार आहेत. एका गावातून 50-100 तरी फॉर्म सुटणार आहेत. या सगळ्या गोष्टीची तयारी तुम्ही माझ्यासोबत द प्रियांशी आयएनसी अकॅडमी युट्यूब चॅनलवर करू शकता. जर तुम्ही द प्रियांशी आयएनसी अकॅडमी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मागील व्हिडिओ बघा, लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुढचा प्रश्न बघूया. एका सांकेतिक लिपीत कमल हा शब्द KML, बघा लक्षात असू द्या, कमल हा शब्द कसा लिहिलेला आहे? KML अशा प्रकारे लिहिला आहे. तर मदन हा शब्द कसा लिहाल? मदन हा शब्द कसा लिहाल? बघा मित्रांनो, हा एकदम सोपा प्रश्न आहे, फक्त आपल्याला गंडवण्याचा प्रयत्न केला होता. बघा कसा आहे, हा कमल जो आहे याचा जो एक जे आपल्याला अक्षर दिलेला आहे त्या अक्षरला फक्त इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलेले आहे. म्हणजे बघा, हा के आहे, क आहे, तर काय दिलेला आहे? के दिलेला आहे. त्याच्यानंतर झुम आहेत, काय येतो? यम येतो. आणि त्यानंतर जो यल आहे त्याच्यानंतर तो काय येईल? ल आहे, तो यल येईल. तर त्याचप्रमाणे आपल्याला मदन करायचंय. मग आता मदन करत असताना आपण काय करणार? जो यम आहे म आहे तर त्याला आपण काय लिहणार? यम लिहणार.
द ला काय येते, डी येते आणि न ला काय येते, एन येते. म्हणजेच एमडीएन, एमडीएन म्हणजेच काय होईल, मदन होईल. मग एमडीएन पर्याय क्रमांक कुठे आहे, हे बघा शेजारीच आहे पर्याय क्रमांक, शेजारी शत्रू, हे बघा शेजारीच आहेत. एमडीएन हा शेजारीच आहे. पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य उत्तर आहेत मित्रांनो. 10 रुपयाच्या बंडलामध्ये काय, 10 रुपयाचा एक बंडल होता, त्याच्यात काय बंडल मध्ये 91236 या नंबर पासून सलग 91316 या नंबर पर्यंतच्या नोटा आहेत. तर त्या बंडल मध्ये एकूण रक्कम किती. 10 रुपयाचा बंडल होता एक, या बंडलामध्ये 91236 तर 91316 या नंबरच्या नोटा आहेत. तर त्या बंडल मध्ये एकूण रक्कम किती हे आपल्याला काढायचं आहे. मग हे काढत असताना आपल्याला काय करावं लागेल, 91316 मधून 91236 मायनस करावं लागेल. तेव्हा आपल्याला त्याच्यावर किती नोटा आहेत ते दिसतील, म्हणजे किती नंबर आहेत ते दिसतील. आणि त्या नंबरामध्ये एक आपल्याला वाढवावा लागेल. का, कारण की जो शेवटचा 316 नंबर आहे हा त्याच्यात काउंट केलेला जात नाही. म्हणून आपण आता बघूया 316 मायनस 236, कारण 91 तर सेम आहे, 0 येणार, 6 6 0 आणि हे काय आता 11 मधून 3 गेल्यावर किती उरतात, 8 उरतात. म्हणजे 80 नंबर येईल. मग 80 नंबर येईल, पण हा 316 नंबर जो आहे हा नंबर याच्यात ऍड केला गेलेला नाही, कारण की आपण मायनस केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच्यात एक प्लस करावं लागेल. म्हणजे 81 झालेत, 81 म्हणजे 810 रुपये त्या बंडल मध्ये आहेत. किती आहेत, 810 रुपये आहेत. पर्याय क्रमांक 1 हा आपला योग्य उत्तर आहे. 810 रुपये या उत्तर मध्ये, 810 रुपये हा आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणती संख्या संख्या मालिकेत अचूक बसेल. खालील जी एक संख्या मालिका दिलेली आहे याच्यात आपल्याला पर्यायामधून कुठली संख्या अचूक बसेल हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. तर मग बघूया काय दिलेलं आहे, 99 78 59 42 आपल्याला इथं डॅश दिलेले आहेत, 14 आणि 13 सॉरी 14 आणि 3. तर मग आपल्याला ह्या गोष्टी समजायला पाहिजे की याच्यात काय फरक आहे बा, कुठल्या गोष्टीनुसार या संख्या आलेल्या आहेत. तर एक लक्षात यायला पाहिजे, तुमच्या पण एक लक्षात आला असेल का, कारण की ही संख्या उतरत्या क्रमांकाने आहेत, आहे की नाही. 99 ही सगळ्यात मोठी आहे, त्याच्यानंतर 78, त्याच्यानंतर 59 42 इथे येणारी ही संख्या आहे 14 आणि 3 ही काय उतरत्या क्रमांकन आहेत. मग उतरत्यानं क्रमांकन असताना याच्यात आपण फरक करून बघू का. तर मग याच्यात फरक करून बघताना हे लगेच आलाय, हे आपल्याला म्हणजे ही संख्या पाहिजे होती, आपल्याला लगेच समजणार आहे. मग इकडून आपल्याला फरक करून जाता येईल का, कारण की इथं अंतर दिलेलं आहे, एकात उत्तर येते का, 2 मध्ये येते का, 3 मध्ये येते का, इथून आपण बघूया. तर 99 आणि 78 त्याच्यात काय साम्य दिसते तुम्हाला बघा. आता हा 9 मधून मी जर 8 काढलो तर 1 उरते, करून बघूया आपण, उत्तर येते न येते ते पुढे बघूया, करून बघूया. 9 मधून मी 8 मायनस केल्यावर 1 येईल, 1 मी इथं लिहितो बघा. आणि 9 मधून मी 7 मायनस केल्यानंतर 2 येईल, म्हणजे इथं किती आहे 21, इथं किती आलाय 21 आलाय. म्हणजे या दोन्ही संख्यामध्ये 21 चा फरक आहे, या दोन्ही संख्यामध्ये काय 21 चा फरक आहे. त्यानंतर मी 78 आणि 59 मध्ये बघतो. आता 78 आणि 59 मध्ये बघा, 78 मधून मला 59 काढायचं आहे. तुम्ही असं पण करू शकता, आणि तुम्हाला जास्त फास्ट कॅल्क्युलेशन जमत असेल तर तुम्ही इथं पण करू शकता. आता बघा, हा 78 मधून मला 59 काढायचा आहे, हा आहे 8, मी इथून एक उष्णे घेईल, म्हणजे हे 18 झाले. 18 मधून 9 गेल्यावर किती होईल 9 उरत. त्यानंतर इथं 1 घेतला म्हणजे इथं 6 राहिलाय, 6 मधून 5 गेल्यानंतर 1 उरत. आता बघा मित्रांनो, या दोन्ही संख्यामध्ये ही 21 आहे, ही 19 आहे, म्हणजे ह्या दोन्ही संख्यामध्ये 2 चा फरक आहे की नाही 21 आणि 19 मध्ये. मग आपण पुढच्या याच्यात पण बघू 2 चा फरक येतो का. जर त्याच्यात 2 चा फरक येत असेल तर आपण ही जी संख्या आपण जे फॉर्म्युला घेतलेला आहे ते लागू होईल. तर पुढे बघूया, याच्यात काय आहे 42 आणि 59. आता 9 मधून 2 गेल्यानंतर किती उरतात 7 उरतात, 9 मधून 2 गेल्यावर 7 उरतात, 7 उरले. आणि 5 मधून 4 गेल्यावर 1 उरते. तर बघा मित्रांनो, काय 21 19 17 म्हणजे या संख्याचा फरक आहे. 2 2 2 2 कमी होत आहे. मग ह्या आता 17 आहे, पहिला 21 होता, 19 17, मग आता कितीचा फरक असेल, साहजिकच आहे आता 15 चा फरक असेल. मग 42 मधून मला काय करावं लागेल 15 मायनस करावं लागेल, 42 मधून मला 15 मायनस करावं लागेल. आता ह्या 42 मधून आपल्याला 15 मायनस करायचं आहे. मग 42 मधून 15 गेल्यावर किती उरतील, 42 मधून 12 मधून 5 गेल्यानंतर 7 उरतील, आणि हे इथं 3 मधून 1 गेल्यावर 2 उरतील, म्हणजे 27. 27 आपला काय 27 आपला उत्तर येईल मित्रांनो. म्हणजे 3 नंबर हा आपला योग्य उत्तर आहे.
3 नंबर हा आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. भिन्न संख्या ओळखा. काय भिन्न संख्या ओळखा? संख्या मालिका दिलेल्या आहेत, त्याच्यातून आपल्याला भिन्न संख्या ओळखायची आहे. मग भिन्न संख्या म्हणजेच वेगळी संख्या. मग वेगळी संख्या यातून कुठली येऊ शकते? तर आपल्याला ह्या गोष्टी करत असताना वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ पाठ असायला हवं. जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेत एंट्री करतो तेव्हा आपल्या या गोष्टी आपल्या बेसिक आपण क्लिअर करून घेतो. तर बघूया 121, त्यानंतर 81, 64 आणि 49 ह्या कसल्या संख्या आहेत? ह्या वर्ग संख्या आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे ह्या कसल्या संख्या आहेत? वर्ग संख्या आहेत. याच्यातून पण आपल्याला भिन्न संख्या ओळखायची आहेत. इंटरेस्टिंग प्रश्न आहे की नाही? मग भिन्न संख्या ओळखताना काय करायचं आपल्याला? याच्यातून काय वेगळं असू शकते? मग विचार करायला पाहिजे काय वेगळं असू शकते याच्यातून. जर आपण आपल्याला वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ पाठ असेल तर आपण किती सांगू शकतो? तर याच्यातून वेगळं असं असू शकते. ज्या हा 21 आहे, 21 हा 11चा वर्ग आहे. 11 गुणिले 11 121. 81 जो आहे हा 9चा वर्ग आहे. 9 9 2 वेळेस केल्यावर 81. त्यानंतर 64 जो आहे हा 8चा वर्ग आहे 64. आणि त्यानंतर हा 7 जो आहे तर 49 हा 7चा वर्ग आहेत मित्रांनो. बरोबर आहेत. पण जी ही 64 संख्या आहे तर ही वर्गाबरोबर कोणाची तरी घन आहेत. कोणाची घन आहेत? मग ही 64 जी आहेत ही मित्रांनो 4 ची घन आहेत. तर का? तर 4 गुणिला 4 गुणिला 4 3 वेळेस केल्यानंतर 4 गुणिला 4 गुणिला 4 वर्ग म्हणजे 2 वेळेस एका संख्याने गुणल्या आणि घन म्हणजे 3 वेळेस. 4 चोक 16 आणि 16 चोक 64. म्हणून मित्रांनो ही 64 जी आहे ही भिन्न संख्या आहे. त्याच्यातून पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य उत्तर आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. तुम्ही जर नवीन असाल तर द 8380 अकॅडमी युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद.